हॅलो एव्हरीवन. सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या आणि वेगवेगळ्या खाण्याची इच्छा होते, तर त्यामधलाच एक प्रकार झटकेपट हा असा ढोकळा, खमंग ढोकळा. त्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकलंय आणि थोडीशी हलकी साखर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा. आणि त्यानंतर आपल्याला हे बेसन व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर पाणी घालत हे बेसन व्यवस्थित फेटून घ्यायचंय, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत बेसनच्या. असं व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला घट्ट असं म्हणजे पातळ पण हळूहळू थोडंसं पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. कुठेच गाठी नाही राहिल्या पाहिजे याची व्यवस्थित काळजी घ्यायची. हाताने पण तुम्ही फेटू शकता आणि चमच्याच्या साह्याने सुद्धा. तर मी ते चमच्याच्या साह्याने कुठेच गाठी न राहू देता हे मिश्रण बघा फेटून घेतलंय व्यवस्थित. आताच ह्यामध्ये थोडंसं तेल सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. हे बेसन पूर्ण फेटायला 3 ते 4 मिनिटं लागतात. त्यानुसार आपल्याला हे बेसन फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल सुद्धा टाकायचं आहे. तर ही प्रोसेस आहे. यानुसार तुम्ही ढोकळा केला तर हे कधीच बिघडणार नाही. आणि नक्की माझ्या रेसिपीला फॉलो करा, जेणेकरून तुमचा डोसा बिलकुल बिघडणार नाही. तर हे इनोचं पॅकेट आहे सिक्रेट. तर हे मेडिकलमध्ये भेटतं. 10 रुपयाचं इनोचं पॅकेट आणायचं आणि हे पूर्ण पॅकेट ह्या ढोकळ्याच्या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून हे फुलून येतं पीठ असं वर. तर बघा इथे चमच्याच्या साह्याने आणि मी ज्या साईडने ढवळते त्या साईडने एकाच साईडने आपल्याला ढवळायचं आहे. हळूहळू फुगून हे वर येतं पीठ. पूर्ण एकाच साईडने मी ढवळलेलं आहे व्यवस्थित असं छान. आणि त्यानंतर आपल्याकडे जे ढोकळ्याचं भांडं आहे त्याच्यामध्ये वाफवायचं आहे. जर तुमच्याकडे हे भांडं नसेल तर तुम्ही ताट घेतलं तरी चालेल. आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून ते खाली चिपकणार नाही आणि पटकन निघेल नंतर. आणि नंतर हे आपल्याला जे मिश्रण आपण फेटलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. पूर्ण मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आणि नंतर टॅप 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 करायचं आहे, जेणेकरून कुठेच असं बबल वगैरे येणार नाही. आणि नंतर ते वाफवायचं आहे. तर कढईमध्ये मी इथे माझ्याकडे मोठी कढई आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलंय आणि हा स्टँड घेतलाय आणि त्याच्यावर हे ढोकळ्याचं जे भांडं आहे ते वाफवायला ठेवणार आहे. त्यानंतर वरतून परात झाकलेली आहे आणि 10 मिनिटं जवळजवळ मीडियम गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. वाफवून झालं की 5 मिनिटं अजून थोडंसं गॅस बंद करून वाफू द्यायचं, जेणेकरून त्याची वाफ पूर्ण निघून जाईल. त्यानंतर हे सुरीच्या साह्याने बघायचं व्यवस्थित वाफलं आहे का. जर चिपकलं नाही तर ते व्यवस्थित वाफलं आहे. आणि नंतर हे असे काप पाडून घ्यायचे आहेत. ह्याला तडका द्यायचा आहे. तर मोहरी, मिरची आणि कढीपत्ता याचा फक्त तेलामध्ये तडका दिलेला आहे. तर बघा हा एकदम स्पंजी असा ढोकळा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा असा ढोकळा नक्की बनवून बघा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.